दबाव टाकण्यात येतो असं त्यांचं म्हणणं आहे। एक तर तुम्ही समजून घ्या, हे सरकार भाजपचं आणि महायुतीचं सरकार आहे। पोलीस प्रशासन हे आज सत्तेत जे लोक आहेत त्यांचं ऐकतात। पालकमंत्री आदरणीय अजितदादा आहेत। आता याच्यामध्ये जो विरोधात असणारा आमदार हा पोलिसांवर दबाव कसा टाकेल? संदीप भैया क्षीरसागर मगाशी येऊन तुमच्यासमोर ते बोललेले आहेत। त्यांचं आणि आमचं आणि आमच्या सगळ्या पार्टीचं हेच मत आहे, जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई करा। पोलीस प्रशासन तुमच्याकडे आहे, जे CCTV तुम्हाला मिळतात, जे काय साधनं तुमच्याकडे आहेत, खोलात जावा। पण एखाद्या महिलेवर मुलीवर जर तिथं अत्याचार झाला असेल तर त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। फक्त आमच्या सगळ्यांचं अजून एक म्हणणं आहे की याच्यात राजकारण कुणी आणू नये। याच्यामध्ये आता तुम्ही चौकशी करत आहात, लवकरात लवकर चौकशीचा अहवाल तो पुढे आणा आणि जे खरं ते लोकांसमोर यावं असं आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे। संदीप भैयाचं सुद्धा हेच मत आहे। आता बीडचं राजकारण थोडंसं वेगळं असतं। एखाद्या महिलेवर अत्याचार झाला असेल, अन्याय झाला असेल, एखाद्याचा मर्डर झाला असेल तर दुर्दैव असं तिथे असणारे काही नेते जे आज सत्तेत आहेत ते फक्त राजकारणच त्या विषयाचं करायचं हे मनामध्ये हेतू घेऊन जर पुढे जात असतील त्याला आपण काय करणार? त्यामुळे संदीप भैयाचं, आमचं आणि पक्षाचं आणि तमाम महाराष्ट्राचं म्हणणं आहे, एखाद्या महिलेवर मुलीवर जर अत्याचार झाला असेल तर तिला न्याय मिळालाच पाहिजे। पण या बाबतीत कुणी फक्त राजकारण जर करत असेल तर ते सुद्धा आम्ही खपवून घेणार नाही। मागील काही दिवसात लोणीकरांचं एक वक्तव्य आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी नुकतंच हिंदुत्व स्वीकारलं आहे आणि त्यांचे जे वक्तव्य आहे ते बघितले तर अतिशय खालच्या पातळीचे आहे। एकंदरीत या सगळ्याबद्दल काय वाटतं तुम्ही? आज शेतकरी दिन आहे। शेतकरी दिनानिमित्त नानाभाऊ पटोले त्याच्याचबरोबर आम्ही सर्वजण जे आमदार आहोत, विरोधातले आमदार आहोत, त्यांनी सरकारला अध्यक्षांच्या माध्यमातून विनंती केली की लोणीकर जे भाजपचे आमदार आहेत, ज्यांनी शेतकऱ्यांबद्दल, तमाम शेतकऱ्यांबद्दल जे काय खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य केलं, ज्याच्यामध्ये जो काय पैसा सरकारकडनं येतो, केंद्र नाही तर राज्य सरकार, हा मोदींचा पैसा आहे। कपडे सुद्धा जर शेतकरी घालत असेल तर त्यांच्यामुळे घालतो। अतिशय खालच्या लेवलचं आहे, म्हणजे बापाची उपमा सुद्धा त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी जर नेत्याची दिली असेल तर ह्या जो लोणीकर आहे त्यांनी तर माफी मागितलीच पाहिजे। कोकाटेंनी सुद्धा माफी मागितली पाहिजे। अनेक वेळा त्यांनी चुकीच्या पद्धतीचे वक्तव्य तिथे केलेले आहेत। हीच मागणी अधिवेशनामध्ये शेतकरी दिनानिमित्त नानाभाऊ पटोले आणि आम्ही सर्वजण करत होतो। पण तुमच्या आमदारांना माफी मागायला सांगण्याऐवजी तुम्ही नानाभाऊंवर तिथं जर कारवाई करत असाल हे चुकीचं आहे। त्याचा निषेध आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि आम्ही सर्वजण आज दिवसभर अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी थांबणार नाही। त्यामुळे हे जे काही या सरकारचं चाललंय, हा जो अहंकार आहे तो अतिशय चुकीच्या लेवलचा अहंकार आहे। यांना सत्ता मिळाली म्हणजे खूप काय झालं असं वाटतं, त्यातून अहंकाराच्या माध्यमातून ते जर गरिबाला खालच्या लेवलला जाऊन बनत असेल तर हे आम्ही खपवून घेणार नाही। आणि अशाच पद्धतीचे वक्तव्य आपण जर बघितलं तर वेगवेगळे आमदार फक्त राजकीय सोय बघून तिथं भूमिका घेत आहेत असं म्हणावं लागेल। अहिल्यानगर शहराचे जे आमदार आहेत ते आज अजितदादांबरोबर आहेत, पण त्यांची वक्तव्य जर बघितले तर असं कुठेतरी जाणवायला लागलेलं आहे की ते भाजपच्या वाटेवर आहेत। कारण तुम्ही जर बघितलं तर अनेक असे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी भाजपचा आमदार आहे, अजितदादा प्रवेश करून घेत आहेत, जिथे एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार आहे तिथं भाजप प्रवेश करून घेत आहेत। मग कुठेतरी एक रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे हे जे काय अहिल्यानगर शहराचे आमदार अजितदादांचे असले पण त्यांचं जे वक्तव्य बघितलं, ते जे काय द्वेषचं वक्तव्य बघितलं, अतिशय द्वेष त्यांच्या वक्तव्यातून जाणवतो। मग कुठेतरी ते आता भाजपच्या मार्गावर आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। आता अजितदादा त्या बाबतीत काय निर्णय घेतात, कसे कान टोचतात, कारण अजितदादा नेहमी त्यांचा पक्ष पुरोगामी विचाराचा पक्ष आहे असं सांगतात। आता तुमचेच आमदार जर तिथं प्रतिगामी विचार मांडत असतील, द्वेषाचं राजकारण करत असतील तर तुम्ही त्या बाबतीत काय निर्णय घेतात हा अख्खं महाराष्ट्र आज तिथं वाट बघत आहे तुमच्या निर्णयाच्या बाबतीत। पण हे जे काही वक्तव्य विविध नेते आणि आमदार, सत्तेतले आमदार आणि नेते करत आहेत त्याच्या खऱ्या अर्थाने निषेध आम्ही सर्वजण करतो। आणि या लेवलचं राजकारण जर जाणार असेल तर लोकांनी पुढाकार घ्यावा लागेल आणि अशा लोकांच्या विरोधात आपल्या सगळ्यांना मिळून तिथं आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही असं या ठिकाणी मी नमूद करतो। विरोधकांची खुर्ची अजूनही खाली आहे, काय विरोधी पक्षनेता या अधिवेशनात निवडणूक? सरकार सामान्य लोकांना घाबरते, जे लोक आंदोलन करतात त्यांना घाबरते,
विरोधी पक्षातले आमदार जे आज विकले जाणार नाहीत, ठामपणे लोकांच्या बाजूने लढत, त्यांना ते घाबरतात. हिंदी सक्ती कायद्याच्या बाबतीत आपण बघितलं, लोक एकत्रित यायला सुरुवात झाली की हे घाबरले आणि त्यांना GR तिथं मागे घ्यायला लागला. मग कुठंतरी आता हे इतके घाबरूट सरकार असेल, विसरभोळं सरकार असेल, तर एखादा विरोधी पक्ष नेता जर दिला गेला तर मग ह्यांना फार घाम सुटेल, घाम फुटेल, यांना काही बोलता येणार नाही. म्हणून कदाचित ते घाबरत असल्यामुळे विरोधी पक्ष नेत्याला जो काही तिथं तो पद मिळालं पाहिजे होतं ते अजूनपर्यंत या सरकारने दिलेलं नाही. हे घाबरूट सरकार असल्यामुळे ते पुढेही मिळेल असं आम्हाला काही वाटत नाही. दोघे भाऊ एकत्र आल्यामुळे यांच्या जे खुर्च्या आहेत त्या हारायला लागल्या काय सरकार? हे बघा, परिवार जर एकत्रित येत असेल तर महाराष्ट्राची संस्कृती, या देशाची संस्कृती आणि तिथे असणारे लोक नक्कीच त्या गोष्टीचं स्वागत करतील. 2 ठाकरे बंधू जर एकत्रित येत असतील तर चांगली गोष्ट आहे. परिवार एकत्रित होत असेल आणि मग या दृष्टिकोनातून पोटात कोणाच्या दुखणार आहे की जे पक्ष फोडतात, जे कुटुंब फोडतात, यांच्या लोकांच्या, या नेत्यांच्या पोटामध्ये 100% त्या ठिकाणी दुखेल. पण जे पुरोगामी विचाराचे कुटुंब एकत्रित आलं पाहिजे या हेतूतून त्या ठिकाणी विचार करतात, त्यांना ते आवडेलच. 5 तारखेला ते 2 बंधू एकत्रित, ठाकरे परिवारातले बंधू एकत्रित येत असतील तर आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत करतो. फक्त आम्हीच नाही तर अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी आणि सामान्य लोक या गोष्टीचं आणि कार्यकर्ते या गोष्टीचं स्वागत करतात. शाळा न विचारताच बंद करण्यात आली, त्यामुळे विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या CEOच्या कार्यालयाबाहेर बसवून त्यांना शिकवण्यात आलं. अहो, नगर आपला नागपूर ग्रामीण हा जर भाग बघितला तर माझ्या अंदाजाने आपले मुख्यमंत्री साहेबच तिथं पालकमंत्री आहेत, त्यांच्याच त्या जिल्ह्यामध्ये जिथं ते निवडून येतात त्याच्या जवळच्या भागामध्ये अशा अनेक शाळा ज्या बंद केलेल्या आहेत त्या पालकांना सुद्धा माहीत नव्हत्या. तसंच ही जी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तिथं झालेली आहे की अचानक कुलूप लावलं गेलं, तर हे कुलूप एका शाळेला लावलं गेलं. असे अनेक शाळा आहेत आणि हळूहळू अनेक अशा जिल्हा परिषदच्या शाळा असतील जिथं कॉस्ट कटिंग करायचं आहे म्हणून आपल्याला कुलप लावावी लागतात असं सरकार त्या ठिकाणी सांगतं. म्हणजे एका बाजूला 85,000 कोटी रुपये खर्च करून जिथं रस्ता आहे, अजून एक रस्ता त्याच्या जवळ तुम्ही बांधत आहात का फक्त कॉन्ट्रॅक्टरकडनं तुम्हाला मलिदा घ्यायचा आहे, आणि दुसऱ्या बाजूला कर्जमाफी करायला तुमच्याकडे 25,000 कोटी रुपये नाही, तुम्हाला शाळा बांधायला 5,000 कोटी रुपये नाहीत, तिथं आमच्या लाडक्या बहिणींना अतिरिक्त पैसे देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही, आमच्या युवांना जी काय स्कॉलरशिप आज वेळेवर मिळत नाही त्यांना वेळेवर पैसे देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही, पण मात्र एखादं काम कॉन्ट्रॅक्टरला देऊन त्यातून पैसा घेण्यासाठी, आणि ते सुद्धा 85,000 कोटी रुपयाचं काम, याला मात्र तुमच्याकडे पैसा आहे. तर सरकारला कॉन्ट्रॅक्टर जगवायचे आहेत, सामान्य लोक जगवायचे नाहीत असं कुठंतरी त्या ठिकाणी दिसतंय. आणि मराठी कुठं शिकवलं जातं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवलं जातं. आता हिंदी सक्ती कोण करते तर हे सरकार करते. दिल्लीवरनं आदेश आला महाराष्ट्रात तुम्हाला हिंदी सक्ती करायची, आणि तुम्ही लगेच हिंदी सक्ती करायला सुरुवात झाली 1ली पासून 5वी पर्यंत, आणि मग तिथं कुठेतरी तुम्हाला माघार घ्यावी लागेल म्हणून तिथं तुमचं पोटात दुखतंय. आणि इकडंच मराठी शाळा तुम्ही जर बंद करत असाल तर मराठी विषय आणि मराठी भाषा याच्याबद्दलची भूमिका या सरकारची कुठेतरी स्पष्ट होते असं आपल्याला म्हणावं लागेल. आहे ना, आता बोलायचा प्रयत्न केला, आम्हाला बोलून देत नाही. अध्यक्ष महोदयांना स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, जामखेड तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी एका 10वीतल्या मुलीवर रेप झाला, त्याच्यातला एका व्यक्तीला तुम्ही पकडलेला आहे, दुसरा व्यक्ती डोळ्यासमोरून पळून जाऊन हा दुसऱ्या तालुक्यात लपलेला आहे, हे सगळ्यांना तिथं माहिती. तरीसुद्धा तो जो मोहन नावाचा व्यक्ती आहे त्याला तुम्ही पकडत नाही का? तो एका अशा गँगचा प्रतिनिधी आहे ज्या गँगने त्या मतदारसंघामध्ये एका विशिष्ट पक्षाचा प्रचार तिथं केलेला आहे. मग त्या विशिष्ट पक्षाचा प्रचार केला, त्या गँगचा हा जर सदस्य असेल आणि ह्या सदस्याने जर एका मुलीवर अत्याचार बलात्कार केला असेल, ते सुद्धा अल्पवयीन मुलीवर, आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नसाल तर हे फार चुकीची गोष्ट आहे. हाच विषय जेव्हा आम्ही मांडायला गेलो तेव्हा अध्यक्ष महोदय म्हणतात की जर महत्त्वाचा विषय असेल तर आम्ही मांडून देऊ. मुलीवर अत्याचार होतो, दौंडमध्ये अत्याचार झाला, हा विषय तुम्हाला जर महत्त्वाचा वाटत नसेल तर तुम्हाला विषय वाटतो कुठला महत्त्वाचा? कॉन्ट्रॅक्टर हा जर विषय तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल आणि गरिबाचा आणि मुलींचा आणि मुलींच्या सुरक्षेचं जर महत्त्वाचं नसेल तर लखलाभ यांना त्यांची सत्ता आणि हे नंतर येत्या इलेक्शनमध्ये त्या बाबतीत काय करायचं लोकांना विश्वासात घेऊन हे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी बघू. सत्तापक्ष नेते हे म्हणतात की मराठी शाळा ज्या होत्या त्या CBSE कडे वळवलेल्या आहे. उद्धव
22 वर्ष मुख्यमंत्री असताना यांनी CBSE-कडे काय शाळा वळवल्या जेव्हा यांना मराठीचा एवढा नाद आहे? कुठं वळवावळवी झालेली नाही, शब्दाचा खेळ आहे. जे कोणी सांगतात त्यांना म्हणून पुराव्यासकट बोला, कारण भाजपचे मोठे मोठे नेते येतात, टी व्ही समोर बोलतात आणि निघून जातात. काही पुरावे त्यांच्याकडे नसतात. कधी आम्ही पुरावे मागतो तेव्हा पुरावे ते देऊ शकत नाहीत. मोघम बोलणारे सर्व नेते आहेत. मोघम सरकार आहे आणि गजनी सरकार आहे. त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्याला, कष्टकऱ्यांना, महिलांना, मुलांना जो शब्द इलेक्शनच्या काळामध्ये दिला ते सर्व विषय हे सरकार विसरलेलं आहे. त्यामुळे या गजनी सरकारबद्दल बोलायचं काय, तर हे फक्त गोल भाषणं करणारं सरकार आहे, बाकी काही नाही. इथं आपल्या सर्वांसमोर अजून एक चांगली गोष्ट मला सांगायला आवडेल. माझ्याबरोबर मिलिंद पाटील आहेत, आमच्या पक्षाचे ते पदाधिकारी आहेत. त्यांनी एका पत्राच्या माध्यमातून सेक्रेटरी महोदय आणि CS यांना एक पत्र लिहिलं होतं की जेणेकरून इथं प्रवेश जो आहे तो डिजिटल केला गेला पाहिजे आणि त्या पत्राला मान राखून त्याच्याबद्दल सोनेक मॅडमनी त्या ठिकाणी निर्णय घेतला. यासाठी खऱ्या अर्थाने मिलिंद पाटील यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी तो पुढाकार घेतला. आता हे डिजिटल झालेलं आहे, पण सरकारला अजून एक विनंती आमची एवढीच आहे की डिजिटल पास असला आणि जो प्रिंट निघेल त्या प्रिंटमध्ये अशोक स्तंभ जो तुम्ही आज गायब केलेला आहे तो मात्र त्या ठिकाणी गायब करू नका, अशी विनंती या सरकारला, अध्यक्ष आणि सभापती महोदयांना त्या ठिकाणी आम्ही सर्व. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.